एक पेस्ट्री खाल्ल्यानंतर सगळं आमचं चेंज झालं. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. आणि आजपासून मी आता चेंज केलेलं आहे काही गोष्टी माझ्या लाईफमध्ये नवीन वर्षामध्ये. आणि मला काही विषयावरती बोलायचं आहे. जसं की तुम्ही थंबनेल पाहिलं असेल, नवीन वर्षाची सुरुवात व्हायच्या आधी तर आम्ही बाहेर गेलेलो होतो थोडंसं काहीतरी चेंज म्हणून. आणि बाहेर जाऊन मी माझ्या मुलांना पाणीपुरी खायला घातली किंवा आम्ही पेस्ट्री घेऊन आलो. तर त्या विषयावरती मला बोलायचं आहे. तर एका सबस्क्रायबर ताईने, एक नाही 2-3 जणी अशा होत्या ज्यांना खूप टोचलं ही गोष्ट, की माझ्या मुलांनी पेस्ट्री खाल्ली किंवा आम्ही पेस्ट्री आणली, पाणीपुरी खाल्ली. आम्ही एकच प्लेट पाणीपुरी खाल्ली होती, मी आणि ऋतुजाने. आणि कोमलने तर खाल्लीच नाही, है ना. एकच प्लेट आम्ही पाणीपुरी खाल्ली होती. तर एवढा तुम्हाला इश्यू होतो आहे की आम्ही पाणीपुरी खाल्ली. आपण एकच प्लेट खाल्ली होती का? तुम्ही एक, मिनी हां कोमलने नाही. हां, म्हणजे आम्ही दोघींनी एक एक प्लेट खाल्लेली होती, है ना. हो, आम्ही दोघींनी एक एक प्लेट खाल्ली होती. तर असे आम्हाला किती पैसे लागणार आहेत तुम्ही सांगा बरं. आणि म्हणजे त्यांची कमेंट अशी की आम्ही नाही केलं आणि हिने केलं. म्हणजे एवढी जलस फील झाली तुम्हाला. आणि तुम्ही मला सगळ्या बाकीच्या ताईंनी तर मला खूप छान कमेंट केली, हॅपी न्यू इयर म्हटलं, मला शुभेच्छा दिल्या. आणि काही ताईंची एवढी म्हणजे जलस फील झाली तुम्हाला सांगते. तर काय बोलावं होता ह्यांना ना, म्हणजे खूपच, म्हणजे मी ह्याच्या आधी पण सांगितलेलं आमची प्रॉब्लेम आहे वगैरे. तर त्याला धरून त्या बोलतात. म्हणजे काय आम्ही खायचंच नाही का? आणि खाण्यासाठी आम्हाला कोणी पैसे दिले मी तुम्हाला सांगते. तर मी व्हिडिओत पण मागे म्हटलं तुम्हाला, जो व्हिडिओ बनवला मी दाखवलं त्याच्यावर तुम्हाला म्हटलं मी की असं असं एका ताईंनी मला, सबस्क्रायबर ताईंनी पैसे पाठवलेले होते. आणि त्यांनी आम्हाला हॉटेलमध्ये खाण्यासाठी त्यांनी आम्हाला बिल किती झालं हे आम्ही त्यांना दाखवलं आणि त्यांनी आम्हाला पैसे पे केले तिथे बिलाचे. ठीक आहे. तर आम्ही नको म्हणत होतो, एवढं सगळं नको, जाऊ द्या, काही आवश्यकता नाही आहे. तर त्यामुळे तुमची मुलं एवढे बिचारे ॲडजस्ट करतात, तर तुम्ही जाऊन करा, म्हणजे सेलिब्रेट करा, खा. मुलांना तुमच्या काही खाऊ वाटते ते तुम्ही ताई खाऊ घाला. ठीक आहे. तर मी त्यांना नाहीच म्हणाली होती, पण त्यांचं म्हणणं म्हणजे मान राखून मी गेली. आता तुम्हाला सांगते, मला अजून एक ताई ज्यांनी मला किराणा दिला ना, तर त्यांनी मला पैसे नाही दिले, डायरेक्ट त्यांनी मला किराणा घेऊन दिला. आणि त्यांचं पण म्हणणं असं होतं की ताई मी तुम्हाला पैसे, म्हणजे पुष्कळ 1-2 जणांनी त्यांना रिप्लाय केला होता की घराचा ॲड्रेस कशाला मागताय, तर तुम्ही म्हणजे डायरेक्ट तुम्ही पैसे देऊन द्या, ते घेऊन घेतील. पण नंतर मी जेव्हा त्यांच्याशी बोलली, फोनवरती बोलली, नंबर दिला होता मी त्यांना, असं म्हणणं असं आलं की पैसे दिले तर तुम्ही किराणा घेणार नाही, तुमच्या मुलांचे हाल होत आहेत, तुम्ही ते पैसे वाचवायला बघाल, नाही का. तर त्यापेक्षा मी तुमच्या मुलांना किराणा घेऊन देते. आणि इतक्या छान बोलल्या त्या, तुम्हाला सांगते की त्यांचं म्हणणं असं की सगळं तुम्ही तुमच्या मुलांना छान खाऊ घाला. त्यांनी खजूर दिला, तुम्हाला सांगते तूप दिलं, बरंच काही त्यांनी मला पाठवलं. तर तशाच ह्या पण ताई होत्या ना, त्यांनी मला हे केलं, त्यांनी मला मुलांना हॉटेलमध्ये खाऊ घालण्यासाठी आणि केकसाठी, म्हणजे त्यांनी आम्हाला केकसाठी, पण तरी पण मी पैसे वाचवले आणि 2 पेस्ट्रीज घेतल्या. त्या पण 50-50 रुपयाच्या घेतल्या. पण त्या म्हणाल्या असत्या की नाही तुम्ही नाही खाल्लं, नाही घेऊन दिलं, मी तुम्हाला पैसे दिले तरी. म्हणून मी जबरदस्ती गेली आणि घेतलं. आणि म्हणलं चला 31 डिसेंबर आहे, तर काही ठिकाणी कसं असतं, काही असे फ्रीचे पास असतात जिथे पार्टी वगैरे असते, पण कसं लेट नाईट असतात. तर मग आम्ही म्हणजे जाणं कॅन्सल केलं. फक्त आम्ही गेलो, थोडंसं फिरून आलो आणि बस खाल्लं वगैरे आणि आम्ही रिटर्न आलो. तर मी हे सांगून पण व्हिडिओमध्ये, जर तुम्ही ह्या लेवलचं बोलताय गॉगल तर घालते, कपडे तर आहे, एक बाई तर काय म्हणते की वयाला शोभत नाही लॅगिंग अँड ऑल, लॅगिंग कशाला घालते. मग तू घेऊन देते का मला कपडे, ते सांगा दे. तू देऊ शकते का कपडे मला, कुर्त्या अँड ऑल नाही घेऊन देऊ शकत. तर उचलली जीभ लावली टाळ्याला, सारखं तुमचं तेच आहे, पुढं पाठ मागं सपाट. म्हणजे माझ्या मुलांनी काही खाऊ नाही का? आणि तुम्ही काही करत नाही, ज्या ताई काही करत नाहीत ना, त्यांनी बोलण्याचा काहीच अधिकार नाही माझ्या मुलांना आणि मला पण. ठीक आहे. ज्या बिचाऱ्या चांगल्या आहेत, ज्या साधनाताई, निवेदिताताई, निवेदिताताईंनी तर मला फीस भरायला पैसे दिले. माझा जो हात दुखत आहे ना, हे हाताचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी त्यांनी मला पैसे दिले. तुम्हाला सांगते, जो मी त्यांना प्रॉब्लेम सांगितलेला आहे पर्सनली, जो काही मला प्रॉब्लेम आहे त्यातला एकच प्रॉब्लेम सांगितला आहे, त्याच्यासाठी त्यांनी मला एक्सरेसाठी वगैरे पैसे दिले की जा तू दवाखान्यात जा. पैसे काही पुरत नव्हते, तर मी विचार केला की मी गव्हर्नमेंटमध्ये जाईल. अजून मला काही वेळ नाही मिळाला, तर मी अजून जायची बाकीचं आहे आणि जाणार आहे मी. आणि अजून एक गुड न्यूज तुम्हाला सांगते की जे 1200 रुपये माझे कटले होते,
अकाउंटमधून, तर ते देवाच्या कृपेने मला नवीन वर्षामध्ये मिळालेले आहेत. तर त्याच्यामध्ये मी भाजीपाला वगैरे आता इथून पुढे घेईल. आणि तुम्हाला सांगते, त्या ताईंनी मला केकसाठी पैसे दिले ना, त्यातल्या पेस्ट्रीज आणल्या आणि त्यातलं थोडंसं मी येताना भाजीपाला घेऊन आली, म्हणजे दुसऱ्या दिवशी. आणि आम्ही देवदर्शनाला गेलो, हार वगैरे घेऊ शकले मी. एवढी बचत करून मी करते. आणि मला एक नाही कळत, तुम्ही नवरे असून पण तुम्ही सुखी नाही आहात, तुम्ही काही करू नाही शकत आहात, तर त्याला माझा काही दोष नाही आहे ना. तुमची मर्जी. आम्ही कमीमध्ये पण खुश आहे. आणि हां, ह्याच्या आधी मी भरपूर माझ्या मुलांना खाऊ पिऊ घातलेला आहे. आणि आता नाही आहे तरी माझी मुलं काही रडत नाहीत आणि माझी मुलं काही त्या गोष्टीचा हे नाही करत. ठीक आहे. खूप खाऊ घातलेला आहे, पिऊ घातलेला आहे. हॉटेल्स जेवढे तुम्ही नसेल बघितले तेवढे केलेले आहेत. आणि माझ्याकडे पैसे आले, मी एक जी चुकी केली आहे ना माझ्या नातेवाईकांना मी द्यायची, आणि मला वाटलं ते त्यांची वेळ आहे, मी त्यांना देईल आणि ते मला रिटर्न देतील, तर ते तसं काही झालेलं नाही आहे. म्हणून आम्ही प्रॉब्लेममध्ये आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, माझ्या ट्रीटमेंटसाठी मी तेच पैसे रिटर्न घेणार होती माझ्या आईवडिलांकडून, भावाकडून, की मला परत ते देतील बा. आणि मला काही माहीत नव्हतं एवढी सगळी प्रॉब्लेम येणार आहे. हे प्रॉब्लेम माझी 3-4 वर्षापासून हे माझे प्रॉब्लेम सुरू झाले. त्यांनी तर मला दिले नाही, पण सगळ्यात मोठी गोष्ट की ही जेव्हापासून माझी प्रॉब्लेम चालू झाली तब्येतीची, त्याच्यानंतर हे माझे प्रॉब्लेम, जेव्हा जर आपण धडधाकट राहू, आपण तब्येतीनं राहू, आणि उठसूट तेच बोलत आहे, धडधाकट आहे तर असं कर, धडधाकट आहे तर तसं कर. तर मी आता बनवणार आहे. आता कसं आहे, मला जास्त व्हिडिओ बनवायला मिळणार नाही आहे मोबाईल, कारण ऋतुजाची एक्झाम आहे 12ची आणि मोबाईल तिला लागणार आहे. तर मी तिला मोबाईल देणार आहे अभ्यासासाठी. तर मी माझी तब्येतीबद्दल पण सांगेन तुम्हाला एक व्हिडिओ बनवून. आणि मग नंतर मी माझ्या लाईफची स्टोरी, जे काय आधीपासून झालेलं आहे, तर का मी एवढी चिडचिड करते, तर मला का नाही, म्हणजे ह्या बायकांना ना काही शब्दच नाही बोलण्यासाठी. टी शर्ट घालते तू तर म्हणे गॉगल घालते, तुला माहीत तरी आहे का गं मी किती कमीवालं घेऊन करते. ती म्हणे मी काय म्हणे मी 150वाले करते, तू 150वाले करते, मी तर 100-120वाले टी शर्ट घालत आहे, लॅगिंग घालत आहे. आणि माझा हा जो गॉगल आहे ना, तो 100-125वालेच मी वापरते. आणि किती दिवस झाले, आता 3 वर्ष झाले आम्ही वापरतो आहे त्याला. आणि काही फॅशन म्हणून नाही वापरत आहे आम्ही. हां, तुझ्यासारख्या बायकांना ते फॅशन म्हणूनच वापरायचे असतील. आम्ही आमच्या डोळ्यांच्या सुरक्षेसाठी वापरतो, की आमच्या डोळ्यामध्ये धूळ जाऊन आमचे डोळे, आम्हाला नंबर लागले तर आम्ही चष्मे नाही करू शकत आहे. तरी खाल्लं तरी मग त्यांना प्रॉब्लेम आहेच तुमच्यासारख्या बायकांना, की एवढा प्रॉब्लेम आहे तर कशाला पेस्ट्री आणली. ठीक आहे ना. ही काही मी माझ्या पैशांनी आणली का, ही माझ्या यूट्यूबची पेमेंट आली तर मी उधळत आहे, खर्च करत आहे, हे नाही आहे. मला दिले कुणीतरी, मला माझ्या मुलांसाठी कुणी काय तर केलं. त्यांची बिचाऱ्यांची मनं खूप चांगली आहेत ना, खूप मनापासून खूप चांगले आहेत त्या. हे जर गोष्ट मला कुणी एखाद्या ताईंनी म्हणली असेल, जिने दिले, अगं आम्ही तुला मदत केली आणि तू अशी उधळते का, तर मी त्यांना उत्तर देऊ शकले असं. तुमच्यासारख्या बायकांना मला प्रश्न विचारायची हिंमत तरी कशी होते. हां, मी तुमच्या घरात येते बघायला, मला ही सवयच नाही. मेन म्हणजे माहिती आहे की मी कुणाच्या घरात वाकून बघेल आणि कुणाला काय बोलेल. अरे, मी आतापर्यंत माझे प्रॉब्लेमचे व्हिडिओ टाकत होते. ठीक आहे, मी थोडंसं वर्षाची नवीन सुरुवात केली, काही मुलांना खाऊ घातलं, मी तुम्हाला ते शेअर केलं, तर तुम्हाला प्रॉब्लेम व्हायला लागला का, एवढ्या खालच्या स्तराला जाऊन बोलता. मग मी तर उत्तर दिलंच होतं, तुला काही जळण फील होत आहे, तुझ्या काय पोटात दुखत आहे, असंच बोलायला पाहिजे आहे की नाही. आणि मला ना कुणाशी जळण फील होतच नाही. मी माझ्या घरात, माझ्या लाईफमध्ये आम्ही हॅपी आहोत, खूप हॅपी आहोत. आम्ही दाखवत नाही ते हसताना खिदळताना. एवढ्या प्रॉब्लेममध्ये पण आम्ही खूप मॅनेज करतो आणि खूप ह्याने राहतो. लोकांना असूनही लोक नाही का मस्त असे प्रॉब्लेममध्येच आहेत. ते पैसा असूनच सगळ्या गोष्टी सॉल्व होतात असं नाही आहे. पैसा असूनही लोक दुःखी आहे. हां, आणि आम्ही एवढे हॉटेल्स हे ते सगळं करून बसलेलो आहे. आम्ही काही असं नेहमी आयुष्यभर प्रॉब्लेममध्येच नाही दिवस काढलेले. आम्ही पण सगळं खाल्ले पिले, त्यामुळे आम्हाला कशाचीच कोणत्या गोष्टींची आहे नाही आहे एवढं काही वाटत नाही. फक्त माझ्या मुलांची ट्रीटमेंट करायची आहे, हेच माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे ना. मी शोभ करणाऱ्यातली आहे नाही, मला घमंड आहे ना, मला कोणत्याच गोष्टीचं काही इश्यू नाही आहे. मला जलस फील जे भावना असते ना आपली, ही माझ्यामध्ये आहेच नाही आहे. हे तुमच्यामध्ये का बरं आहे. तुम्ही एवढे पूजापाठ करता, हे करता, तर जरा अध्यात्मात जा ना जरा, म्हणजे तुम्हाला समजेल. म्हणून मला ना व्हिडिओ नाही बनवू वाटत, खरं सांगते. मला व्हिडिओ बनवण्याची इच्छाच नाही होत अशा बायकांमुळे. पण आता काय करते, माझी मजबुरी आहे, माझ्या मुलांची ट्रीटमेंट आहे म्हणून मी ते आलेली आहे. नाही तर मी आलीच नसती. माझं जर असतं ना सगळं व्यवस्थित, मी लग्न केलं असतं किंवा काही माझं काहीच इश्यू नसता, तर मी आलीच नसती, खरं सांगते. मी व्हिडिओज नसते बनवले. आणि आताही मला व्हिडिओ बनवण्याची इच्छा नाही होत अशा बायकांमुळे, कारण मला माझ्या लाईफमध्ये कुणाला घुसूच द्यायचं नसतं.
मी काय करते काय नाही करते. माझं जसं बी लाईफ आहे ना ते तसं ठीक आहे, जशी पण माझी लाईफ आहे. इट्स ओके, आमचं आम्ही करून घेऊ काय करायचं ते, असं वाटते. पण आता काय करता, जरा डोक्याच्या वर झालेलं आहे, प्रॉब्लेम्स यायला लागलेले आहे, तब्येत खराब आहे, त्याच्यामुळे मी इथे आलेली आहे. तर तुम्ही उठसूट काही बोला ना का. कुणी बाकीच्यांनी ज्यांनी मदत केली त्यांनी काही नाही म्हटलं बरं. त्यांच्यासाठी पेस्ट्री ही एक खूप छोटी गोष्ट असणार आहे. खूप झालं 100 रुपयाची गोष्ट. हां, आता तर हिला तर आतापर्यंत हिला भात खायला नव्हता, आता तर हिला एवढा मोठा प्रॉब्लेम होता, उद्या रडके व्हिडिओ टाकेल. तू तुझ्यासारखी समजून ठेवली आहे का चीप लेवलची, तुच्छ. माझे प्रॉब्लेम आहे ते काही एवढ्यानं सॉल्व झालेले आहे का? एवढे उधळ आहे मी, खूप लाखो रुपये, जे आता परत आणखी रडके व्हिडिओ टाकून मी पैसे कमवणार आहे. काय लेवलच्या बायका आहे ना तुम्ही यार, खरंच म्हणजे शब्दच नाही आहेत माझ्याकडे तुमच्यासाठी. आणि म्हणे आम्ही 150वाल्या कुर्त्या घेतो. तो तू घे ना, माझी चॉईस चांगली आहे ना. मी कमीमधले पण छान कपडे घेते, जे कुणाला विश्वास पण बसणार नाही की मी एवढ्या कमी किमतीतले कपडे घालते. आणि आम्ही घालून ह्याच्या आधी पण खूप केलेलं आहे, खूप 3-3, 4-4 हजारवाले पण घातलेले आहे. ठीक आहे, मी काय अशीच नाही, मी कायम अशी आयुष्य काढलेलं नाही आहे. तुम्ही जेवढं केलेलं नसेल, घातलेलं नसेल ना, आणि खाल्लं पिलं नसेल, तेवढं सगळं करून बसली आहे मी. आता नाही आहे तर रडत पण बसलेलं नाही आहे. जो माझा प्रॉब्लेम आहे तो मी रिअल प्रॉब्लेम दाखवत आहे ना, की मी खूप बाऊ करत आहे कोणत्या गोष्टीचा. अरे थोडं काय मेकअप केला, थोडं काय बाहेर गेलं तर तुमची एवढी जय आली. काय बोलावं आता तुमच्यासारख्या बायकांना. मी तुम्हाला सांगते, जे मला मदत करतात ना त्यांना ते म्हणतात एक्सप्लेन करूच नको, कुणाला सांगूच नको. हां, अजून एका बाईची कमेंट सांगते मी. तर त्या बाईने काय म्हटलं, अरे आनंदच तुमच्या लाईफमध्ये लिहिलेला आहे. तर एक पेस्ट्री खाऊन खूप म्हणजे खूपच वाटायला लागलं का मी एकदम करोडपती बनली. ते काही कळतच नाही, यांचे डोके आहेत की नाही आहे. डोकंच नाही आहे या लोकांना, मला कळतच नाही आहे. तुमच्यासारख्याना शब्दच नाही आहे, खरं सांगते. की एक पेस्ट्री खाल्ल्यानंतर सगळं आमचं चेंज झालं आणि आम्ही एकदम अंबानी बनलो. आणि देव करू अंबानीच बनवून जाऊ. ठीक आहे, चला इथेच मी व्हिडिओचा एंड करते. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच हॅपी राहा. न्यू इयरमध्ये ज्या ताई खूप चांगल्या आहेत त्यांना माझं म्हणणं आहे तुम्ही पण हॅपी राहा. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.